प्रयत्न केले, पण प्रमोद मानमोडे यांना मी यासाठी मानतो की त्यांनी स्वतःचा एक बलदंड उद्योग उभा केला, कष्टातून, संघर्षातून, आणि आज ते 5 ते 6 हजार लोकांना नोकऱ्या देत आहेत, रोजगार देत आहेत. आपण नोकऱ्या देणारे व्हायला पाहिजे, नोकऱ्या करणारे नव्हे, आपण नोकऱ्या देणारे व्हायला पाहिजे. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली मराठी जनता, मराठी उद्योजक नोकऱ्या देणारा होईल, तेव्हा हा महाराष्ट्र अधिक प्रगतीपथावर जाईल. विदर्भ, नागपूर, आपण नेहमी म्हणतो विदर्भ मागासलेला, अजिबात मागासलेला नाही. विदर्भासारखी संपत्ती, नैसर्गिक संपत्ती, बुद्धिमत्ता, श्रम करण्याची ताकद ही जेवढी नागपूरसह विदर्भात आहे, तेवढ्या मला महाराष्ट्रात इतरत्र कधीच दिसली नाही. हा भाग कायम संघर्ष करत राहिला, पण सुदैवानं म्हणा, दुर्दैवानं म्हणा, इकडले अनेक नेते महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले. नुसतं बोट दाखवतात, मुंबईचा या नेत्यानं ते केलं, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी ते केलं, यशवंतराव चव्हाणांनी अमुक अमुक केलं. या सगळे संधी विदर्भातल्या आमच्या नेत्यांनाही उपलब्ध झाल्या होत्या, झालेल्या आहेत. आताही या राज्याची सत्ता विदर्भाच्याच हातात आहे. आमचे नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते केले, पूल बांधले. देवेंद्र फडणवीस गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत. अनेक महत्वाची खाती या राज्याची विदर्भात आहेत. गेल्या 70 वर्षामध्ये विदर्भाकडे अनेकदा मुख्यमंत्रीपद आलं, केंद्रात मंत्रीपद आली. म्हणजे विदर्भ उपेक्षित राहिला का? विदर्भाला, विदर्भातलं नेतृत्व ज्यांच्याकडनं ही अपेक्षा करत होतो की त्यांनी पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, त्यांच्या तोडीचं नेतृत्व उभं करून विकासाची गंगा आपल्याकडे आणायला पाहिजे, ती आणण्यामध्ये इकडलं नेतृत्व असफल झालेलं आहे. आज संपूर्ण विदर्भात रस्त्याचं जाळं हे नितीन गडकरींमुळे उभं राहिलं आहे, आणि त्याबद्दल त्याचं कौतुक आम्ही नेहमी करतो. आज संपूर्ण देश नागपूरशी, विदर्भाशी जोडला गेला. मग त्याच रस्त्यावरून या विदर्भात उद्योग आला तर नोकऱ्या मिळतील.